श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो, ही गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवाची मनोभावे पूजा करून व्रत करतात. महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतं. या दिवशी महादेवाकडे केलेली प्रार्थना पूर्ण होते असे म्हणतात. या पावन आणि पवित्र दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी हा एक प्रभावी उपाय आहे जो तो करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलावरून ही एक वस्तू जी आहे ती उतरून फेकायची आहे, जेणेकरून मुलाच्या आयुष्यातील सर्व दोष, संकटे, अडचणी हे दूर होतील. तसेच अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय आहे. तर तो आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील खूप पवित्र आणि शुभ मानली जाते आणि या महाशिवरात्री तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी आपण महादेवाची सेवा, उपासना, आराधना करत असतो. महादेव ज्या प्रकारे ही सांब सदाशिव आहेत, आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करण्याचं काम हे देवादिदेव महादेव करत असतात. महादेवाची सेवा कोण करत नाही? या पृथ्वीतलावरती असणारे प्रत्येक मनुष्य, झाडं, पशु, पक्षी, प्राणी, जीव, जंतू, भूत, प्रेत, पिशाच, बाधा महादेवाची उपासना करत असतात. कारण असुरसुद्धा महादेवाची उपासना करतात. कारण महादेव हे आपल्या भक्तांना आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे तर ते नक्कीच प्राप्त करून देत असतात. आता या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात, जे काही शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेपेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्त्रपटीने अधिक कार्यरत असतात. म्हणून या दिवशी केलेल्या उपायात काही प्रभावी सेवा या आपल्याला खूप प्रभावित ठरत असतात आणि या शिवतत्वाचा फायदा आपल्याला होत असतो. ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी जे काही छोटे मोठे उपाय करत असतो, सेवा करत असतो तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवाच्या शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे, जलाभिषेक करायचा आहे. तुम्हाला काहीच शक्य झालं नाही तर किमान महादेवाची 108 नावे तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कालभैरव अष्टकम पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो सुद्धा 108 वेळा तुम्ही पठण करू शकता. या सर्व सेवा, स्तोत्र, मंत्र जे आहेत तर ते तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचायचा आहे. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला नित्य रुद्र केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. इतका हा प्रभावी असा जो अध्याय आहे तर त्याचं पठण तुम्ही मुलाकडून सुद्धा करून घेऊ शकता. या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलावरून उतरून फेकून द्यायचा आहे. या उतारांसाठी फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ती वस्तू म्हणजे ती घेऊन आपल्याला आपल्या मुलांची जी काही नजरबाधा आहे, दोष आहे, विघ्न आहेत, संकटी, अडीअडचणी येतात ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा छोटासा प्रयत्न करायचा आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच संध्याकाळी आपण 5 ते 5:30च्या नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला त्या दिवशी जर नाही व समजा संध्याकाळच्या वेळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी व्यक्ती सतत आजारी आहे तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे ती उतरून फेकू शकता. त्याचबरोबर पतीवरून देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकता. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा उतरून फेकू शकता. तर आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे नेमका कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा,
प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या मुलींची खूप काळजी असते. माझा मुलगा, माझी मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. मग तो व्यापार असो, व्यवसाय असो, नोकरी असो किंवा शेती असो किंवा अभ्यास करत असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं. आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे म्हणजे ती सुखरूप घरी यावी. तिच्यावरती कोणतेही संकट, विघ्न, अडीअडचणी येऊ नये. त्याचबरोबर जर मुलांचं लग्न जमण्यामध्ये काही तुम्हाला अडचणी येत असतील, त्याचबरोबर मुलांना जर नजर दोषाचा सामना करावा लागत असेल, तर नजर ही फक्त आईवडिलांनीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात किंवा आपले रिलेटिव्ह असतात, आपले शेजारी असतात, तर त्यांची देखील नजरबाधा ही आहे तर ती होऊ शकते. नजर लागू नये. नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलाला नजर लागते त्यावेळेस मुलं खूप हट्टी, चिडचिडपणा, तापटपणा करत असतात. मोठ्याचं ऐकत नाहीत, आईवडिलांचं ऐकत नाहीत. या सर्व समस्यांना आपण सामोरे जात असतो आणि कुठेतरी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला लक्षात देखील येत नाहीत. फक्त आपण एवढं म्हणत असतो की हा ऐकत नाही, मी खूप परेशान आहे. आपल्याला काही वेळा जे काही हे आपण अशा संकटाचा सामना करतो त्यावेळेस आपल्याला मनामध्ये सुचत नाही. आपण गोंधळून गेलेले असतो की काय करावं, काय नाही. आपल्याला मार्ग सुचत नाही. म्हणून प्रत्येक आई खूप प्रत्येक आईवडील जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करत असतात. पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथ्या जवळ येतात, त्या पवित्र तिथीवरती आपण ज्यावेळेस या सेवा उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने, मनापासून, विश्वासाने आणि भक्तीने करतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे जे काही पुण्यफळ आहे ते नक्कीच मिळत असतात. आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. आपल्या मुलांनी खूप उंच प्रतीचं शिक्षण घेतले परंतु त्यांना नोकरी मिळत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही. अभ्यास करत तरीही अभ्यास केलेला आहे तर ते लक्षात राहत नाही. मुलगा खूप हुशार आहे परंतु अचानकच त्याचा अभ्यासात मधलं लक्ष जे आहे तर ते कमी झालेलं आहे. कुठेतरी जो ग्रहदोष, कुठेतरी कुंडलीतील जे काही दोष, वास्तुदोष, पितृदोष आहेत, या सर्व गोष्टीचा सामना मुलं करत असते. तर त्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत तर ते करणं खूप महत्त्वाचं म्हणजे गरजेचं मानलं जातं. एखादा उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस उपाय शक्तीने, भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. तर हा उपाय तुम्ही ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय तुम्ही ज्यावेळेस करता तर तो गुप्त ठेवायचा असतो. कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतात, काय भावना असतात ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण हे उपाय गुप्त ठेवून करत राहायचे असतात. ह्या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरी आहे ती लागणार आहे. त्याबरोबरच खडे मीठ, काळे उडीद दाणे, सुकलेली लाल मिरची व सर्व गोष्टी आपल्याला उपायासाठी लागणार आहेत. हा उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी, दोघांसाठीही करू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही. तर पहा, हा उपाय तुम्ही कसा करायचा. पिवळी मोहरी, खडे मीठ, काळे उडीद आणि लाल सुक्या 2 मिरच्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे काही धूप लावलेलं आहे तर त्याची रक्षा असते तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा वल्गासुक्त पठण करायचं आहे. वल्गासुक्त जे आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल, नाही तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवर लावूनसुद्धा केलं तर सुद्धा चालेल. आणि 11 वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनात् मृत्युमोक्षीयमामृतात. हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तर त्याचं पठण तुम्हाला 11 वेळा करायचं आहे किंवा 21 वेळा करायचं आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून 108 वेळा करायचा प्रयत्न करा. या ज्या 2 सेवा आहेत त्या आपल्या खूप प्रभावी सेवा आहेत तर त्या तुम्हाला पठण करायच्या आहेत. वल्गासुक्त हे कशासाठी वापरलं जातं तर नकारात्मक शक्ती, इडा, वाईट बाधा, नजर दोष जे आहेत तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे. तर या 2 सेवा ज्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून करायच्या आहेत. यानंतर मुलांनी खाली जमिनीवरती बसायचं आणि बसवल्यानंतर मुलांच्या डोक्यावरती, पायावरपर्यंत आपल्याला 7 वेळा
तुम्हाला हे सर्व साहित्य आपल्या मुलावरून उतरून घ्यायचं आहे. तुम्हाला ही संपूर्ण मुलांच्या डोक्यापासून हात न्यायचा आहे आणि त्यानुसार पूर्ण गोल आपल्याला ज्या प्रकारे घड्याळ फिरतं त्या पद्धतीने आपल्या हा जो हात आहे तर तो गोल गोल फिरवायचा आहे. किती वेळेस तर 7 वेळेस आपल्या मनामध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर ही जी पिवळी मोहरी, खडे मीठ, काळे उडीद आणि लाल सुक्या मिरच्या आहेत सर्व उतरवून झाल्यानंतर आपल्याला एका मातीच्या पंतीमध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला 2 कापुराच्या वड्या ठेवून ते काप टाकून जाळून टाकायचं आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलाने मुलीने जे काही नजरबाधा आहे, सर्व दोष आहेत, विघ्न आहेत, तर ते संपलेली आहेत अशी मनामध्ये आपल्याला भावना व्यक्त करायची आहे. मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचा आहे. मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता. आता आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर प्रत्येक मुलांसाठी आपल्याला सेपरेट पिवळ्या मोहरी साहित्य, इतर सर्व साहित्य सेपरेट घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळं घ्यायचं आहे. उपाय करताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. मनामध्ये देवाचं नामस्मरण करत उपाय करायचा आहे. तरच आपल्याला त्या सेवेचा, उपायाचा जो काही फायदा आहे तर तो मिळत असतो. सर्वांनी हा उपाय करून पहा. आपल्या मुलांवर सर्व दोष, नजरबाधा आणि अडचणी, विघ्न, अडथळे हे सर्व काही निघून जाईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.